महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची बदली। प्रलंबित प्रश्नांवर आता नवीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यासमोर मोठं आव्हान। प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन उभं करू, ॲडव्होकेट कैलास मोरे यांचा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना इशारा। कर्जत नगर परिषदेत मोठ्या उलथापलथीची वेळ आली आहे। मुख्याधिकारी वैभव गारवे यांचे प्रमोशन होऊन बदली झाल्यामुळे कर्जतच्या नागरिकांसमोर अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। गारवे यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाच्या दिशेने काही कामे झाली असली तरी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे कर्जत शहर बचाव समितीचे सदस्य आता नवीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत। परंतु जर तानाजी चव्हाण यांनीही प्रलंबित प्रश्नांची दखल घेतली नाही तर नगर परिषद विरोधात आंदोलन उभं करण्याची तयारी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी जाहीरपणे केली आहे। कर्जत शहराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील प्रश्न आणखीन बिघडले आहेत, त्यामुळे आता कारवाईची गरज आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे। कर्जत शहरातील नागरिक आता नवीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्र माझाकरिता जगदीश दगडे, रायगड, कर्जत। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। ऐका, पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। फेब्रुवारी 2024 पासून कर्जत नगर परिषदेवर प्रशासनाचा कारभार सुरू झाला आणि त्याच्यापूर्वी पण असेल तर कुठल्याही प्रकारचे प्रश्न जे होते ते प्रश्न काही सुटले नव्हते आणि प्रशासक बसल्यानंतर लोकांना अपेक्षा होत्या का नक्कीच प्रश्न सुटतील, कारण ज्या अडचणी पाहिजे होत्या त्या अडचणी त्यांच्यासमोर नव्हत्या। परंतु वैभव गारवे जे मुख्याधिकारी होते तर त्यांच्याकडून प्रशासक म्हणून ज्या अपेक्षा नागरिकांच्या होत्या त्याच्यामध्ये त्या अपेक्षांचा त्यांनी पूर्णपणे अपेक्षाभंग केलेला आहे आणि शेवटी वारंवार सोशल मीडिया असेल, निवेदन असतील, मोर्चे, आंदोलनं करून नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडलेले, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्याची पूर्तता केली नाही। शेवटी नाईलाजानं ऑगस्टपासून आम्ही कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून निवेदनं, बैठका वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं ज्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना अपयश आलं। शेवटी डिसेंबरमध्ये हप्ताभर ते आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने मग अनेक गोष्टी समोर आणल्या, लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या, ज्याच्यामध्ये ज्या गोष्टींबद्दल इतक्या वर्ष 30 वर्षाच्या कारभारामध्ये हातगाड्यांचा प्रश्न असेल, हातगाड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कायदेशीर गोष्टी काय केल्या पाहिजे त्या संदर्भात सुद्धा आम्ही नागरिकांकडून त्यांना सूचना दिल्या, नागरिकांकडून त्यांना मार्गदर्शन केलं। पाण्याचा इतक्या वर्ष टाक्या साफ नव्हत्या केल्या, त्या आंदोलनाच्या निमित्ताने त्या टाक्या साफ कराव्या लागल्या। वन वे ट्रॅफिक गेल्या 30 वर्षामध्ये कधी त्याचे बोर्ड लागले नव्हते, तो ट्रॅफिकचा इश्यू सुद्धा त्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही चर्चेला आणला आणि त्याची सुरुवात सुद्धा केली। त्याच्यानंतर पाहिलं असेल कचरा संकलनाचा, त्याचा कुठलाही शेड्यूल नव्हता। धुरी फवारणी असेल, पाण्यामधलं जे काही मेडिसिन टाकत होते त्याच्या संदर्भातली कुठली नियमितता नव्हती। अशा अनेक इश्यू संदर्भातला आम्ही आंदोलनाच्या निमित्ताने ती जी मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर काही अंशी नागरिकांनी तो रेटा लावलेला, ते प्रश्न लावलेले म्हणून ते आम्ही नागरिकांनी ते प्रश्न आम्ही त्यांच्याकडून सोडून घेतले। परंतु त्याच्यातला काही दिवस गेल्यानंतर त्यांना जानेवारीच्या अखेरीसपर्यंत आम्ही त्यांना टाइम दिलेला, तर त्याच्यातला वन वे रूट असेल, हातगाड्या असतील, बेकायदेशीर अतिक्रमण असतील, पाण्यासंदर्भातला प्रश्न असेल, तर अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांना संधी दिलेली। परंतु त्याच्यातला त्यांनी त्यांची आता बदली झाल्याचं समजतंय आणि प्रमोशनवर गेलेलं आहे, म्हणजे विशेष ही महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे ज्यांच्याकडून कर्जतच्या नागरिकांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलं नाही, निष्क्रिय अधिकारी म्हणून त्यांचा पूर्णपणे कार्यभार राहिलेला आहे आणि अशा अधिकाऱ्याला प्रमोशन दिलं जातं ही मोठी शोकांतिका आहे। आणि तरी सुद्धा आम्ही त्यांचा कारभाराचा कुठल्याही प्रकारचं समाधानी नाहीये आणि आता नवीन जे मुख्याधिकारी आहेत तानाजी चव्हाण म्हणून त्यांच्याबद्दल बरंच काही आम्ही ऐकतोय, परंतु या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की गेले अनेक वर्ष आम्ही कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून नागरिकांचे अनेक प्रश्न आम्ही मांडतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर या सर्व प्रश्नाबद्दलचा नक्कीच अभ्यास कराल अशी आम्हाला आशा आहे आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सुद्धा अभ्यास करण्यासाठी संधी तर दिलीच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाहीये। परंतु तुमच्याकडून या सर्व जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, सर्वात मोठा जो प्रश्न आहे कर्जतमध्ये, आज कर्जत शहरामध्ये, तो पाण्याचा प्रश्न आहे। त्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातला नक्कीच त्यांची भूमिका चांगली काहीतरी परिणामकारक राहील अशी आम्हाला आशा आहे
आणि वन वे रूट फक्त त्याची बोर्ड लावलेले आहेत, पण त्यांच्या कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाहीये. तर या संदर्भात लवकरात लवकर हे 2-3 जे इश्यूज आहेत त्या इश्यू संदर्भात काहीतरी कारवाई करतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. कुत्र्याच्या समस्यांसंदर्भात सुद्धा नागरिक खूप त्रस्त आहेत. अनेकांना ही कुत्री चावलेली आहेत. निर्बीजीकरणाची प्रक्रिया जरी सुरू केलेली आहे तरी बाहेरच्या शहरातून जी कुत्री सोडली जातात त्यांना प्रतिबंध कसा करता येईल या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर त्यांनी कारवाई केली पाहिजे. पुन्हा जी कुत्री आहेत त्या कुत्र्यांना जे वेस्टेज वगैरे हॉटेल व्यावसायिक वगैरे टाकतायत तर त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं पाहिजे. तर ते ज्या गोष्टी गारवे साहेबांना जमल्या नाहीत त्या नक्कीच तानाजी चव्हाण पूर्ण करतील. त्यांच्याकडून नागरिकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण जिथं त्यांनी काम केलेलं आहे तिथून बरंच काय मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला येत आहे. तर नक्कीच कर्जतच्या नागरिकांचा जो वनवास आहे तो संपेल अशी आम्ही या निमित्ताने आशा करतोय आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आम्ही विनंती आणि आवाहन करतोय तर लवकरात लवकर आमचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रलंबित प्रश्न सुटतील अशी आम्ही आशा करतो. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.